देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? आज 3:30 वाजताच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार हे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. नमस्कार, मी रणजित घाडगे आणि आपण पाहताय जनतेचा आवाज. गेल्या 26 ते 27 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण चालू आहे. आणि गेल्या दिवशीच सोनम वांगचुक यांचे उपोषण हे मागे घेतलेले आहे, परंतु कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांची टीम यांचं उपोषण हे जंतर मंतरवरती चालूच आहे. काल 12:30 वाजता केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांचे कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि इतर यांच्या शिष्टमंडळाने काल त्यांची बैठक 12:30 वाजता संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले होते. त्या मुद्द्यामध्ये त्यांचे 3 मागण्या प्रमुख होत्या. त्यापैकी 2 मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. जसं की विद्यार्थ्यावरती जो लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी FIR दाखल केले असतील, गुन्हे दाखल केले असतील, ते पाठीमागे घेणार आहे ते. आणि जे शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था आणि नेट फुटीचं जे प्रकरण आहे त्याला कुठतरी आळा बसला पाहिजे. तर आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून संध्याकाळी 1-2 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रील काही तयार केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी त्यांनी आवाहन केलं होते की आम्ही याचा कायदा तयार करून तो पार्लमेंटमध्ये आम्ही आज सादर करूया. तसे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी ते मंजूर केलेला आहे. तो आता लोकसभेमध्ये आणून तो कायदा पारित करणार आहेतच. परंतु जी काल बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जे कॉक्रोच जनता पार्टीची जी शिष्टमंडळ होतं आणि सरकार जे होतं, या सरकारच्या दोन्हीच्या बैठकीमध्ये त्यांच्या 2 मागण्या पूर्ण झाल्या, परंतु एक मागणी त्यांची आहे आणि ती मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि त्या एका मागणीसाठी आता संपूर्ण जंतर मंतरवरती विद्यार्थी असतील आणि संपूर्ण देशामध्ये या विद्यार्थ्यावरती झालेल्या पोलिसांचा लाठीचार्ज याच्याविषयी संताप व्यक्त होत आहे. आणि संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी त्याचं आंदोलन होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या 26 जुलै रोजी मुंबई या ठिकाणी ते मोर्चा काढणार आहेत. आणि त्या मोर्चामध्ये आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ते सुद्धा त्या मोर्चामध्ये आता सामील होणार आहेत. परंतु आज 3:30 वाजता पुन्हा सरकारसोबत या कॉक्रोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ ही त्यांची बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय आणि खरंच देशाचे पंतप्रधान आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत आहेत का, ह्या संपूर्ण देशाचे लक्ष आता त्यांच्यावरती लागलेलं आहे. आणि आजच्या 3:30च्या बैठकीमध्ये नेमकं होतंय काय आणि जर त्यांचा राजीनामा नाही घेतला तर नेमकं मग पुढं काय होणार किंवा कॉक्रोच जनता पार्टीचा पुढचा अजेंडा काय असणार आहे हे संपूर्ण देशाचं लक्ष आता त्या ठिकाणी लागलेलं आहे. आणि आपण त्या घटनेकडे आता पाहणार आहोत. नवीन असाल तर आमच्या जनतेचा आवाज या न्यूज चॅनेलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.